आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई, राऊतांची टीका। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंघम कोण हे त्यांनी बसून ठरवावं किंवा कॅबिनेट बोलवावी, राऊतांचा टोला। आप अपने आप को सिंघम मानते हैं देवेंद्र फडणवीस, वो दोनों में झगड़ा चल रहा है। सिंघम कौन? एनकाउंटर का श्रेय लेने की जो होड़ मची है, मैं सिंघम या तू सिंघम। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। विरोधकांना महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। बदलापुरातील शाळेत चाइल्ड ट्रॅफिकिंग मुलींचा पॉर्न फिल्मसाठी वापर, संजय राऊतांचं विधान। तर नालासोपाऱ्यात सामूहिक बलात्कार प्रकरणातील भाजप पदाधिकाऱ्याचा एन्काउंटर करणार का, राऊतांचा सवाल। जिसने बलात्कार किए हैं या महिलाओं के ऊपर अत्याचार किए, सबका एनकाउंटर कर दो, करो ना, हम समर्थन करेंगे, आप करिए ना। पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन, नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून एन्काउंटरचं समर्थन। नराधम 2 चिमुकल्यावर नराधमाने अत्याचार केलाय, पोलिसांनी जे केलेलं आहे, आमच्या सरकारने जे काम केलंय त्याचं मी अगदी जाहीर त्यांचं समर्थन करतो। मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, राऊतांना 15 दिवसांच्या कैदेसह 25,000चा दंड। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप। ज्या शौचालय घोटाळ्यात सरकारनंच कारवाईचे आदेश दिले तो मुद्दा लोकांसमोर मांडल्यावर अब्रू नुकसान कसं काय होतं, राऊतांचा सवाल। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला, माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्यांची प्रतिक्रिया। तर जेल नका देऊ असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते, राऊत बाहेर वेगळं बोलतात, कोर्टात हात जोडतात, किरीट सोमय्यांची टीका। संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरी जाईन।